हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे गुरुवार. कायमस्वरूपी कन्फ्युजनमध्ये असणारे मी, वारच लक्षात राहत नाहीत, तारीख लक्षात राहते पण वार लक्षात राहत नाही. तर आज आहे गुरुवार. काल मी गेले होते, कसला तरी आवाज आला, मी व्हिडिओ बनवता वेळेस काही नाही काही ते प्रॉब्लेम होतच होतो. तर ना आज मी ग्रीन साडी घातली, बाकी सगळं आवरलं. भक्तीला स्कूलला पाठवले, तिला अजून बरं वाटत नाही आहे तरी देखील मी आज पाठवले. परवा सुट्टी घेतली होती त्याच्यामुळे, तर काल मग म्हटलं आज जाऊन येतो. तर कालचा व्हिडिओ मी इतक्या मेहनतीनं बनवला होता, कारण की मला मैत्रिणीनं चिडवलं की स्टार बाजारला छान असे ऑफर वगैरे आले, तू गेली नाहीस का? मी बघ घेऊन आले. असं म्हटल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे ना अशा काळी बायका लावतात. तर ना तसं माझ्याबरोबर काल झालं होतं की बाबा ती बोलली मला, गेली नाहीस तू अजून? आणि असं एकदम रिॲक्शन, बापरे मी घेऊन आले, तू गेली नाहीस, असं करून सांगतात ना, मग ती चिडवल्यासारखा प्रकार होतो. म्हणून आम्ही काल गेले होते स्टार बाजारला. सकाळी सगळं आवरून वगैरे गेले होते. छान असा ना स्टार बाजारला एंट्री पॉईंटपासून ते मी पूर्णपर्यंत काय काय घेतलं हेपर्यंत सगळी मी व्हिडिओ बनवला होता. जवळपास 14-15 मिनटाचा व्हिडिओ बनवला होता. घरी आले, मला ती एकतर ना व्हिडिओ कधी अपलोड करते असं झालं होतं. आले आणि पहिलं सुरुवातीला ना तो व्हिडिओला मी आवाज नाही दिला, साऊंड दिला होता आणि तो व्हिडिओ मी अपलोड केला. किती वाजता माहिती का? 1-1:30च्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर लगेचच 7 ते 8 मिनिटामध्ये मला कॉपीराईटचा क्लेम आला. मग मला मेसेज आला, लगेच मेल आला तर की हा व्हिडिओ कॉपीराईटमध्ये आला आहे म्हणून. तर मी पुन्हा चेक केला. मग माझं कसं झालं, मी म्हटलं काय की मी स्टार बाजारचं नाव वगैरे दिलं होतं ना, तर त्याच्यामुळे आला असेल म्हणून ते मी कट केलं. पुन्हा एडिटिंग वगैरे केलं. पुन्हा मी माझा साऊंड दिला, साऊंड होता तो काढून दिला, मी माझ्या आवाजमध्ये बोलले आणि पुन्हा अपलोड केला. तरी देखील ना ते थोडं चेकिंगसाठी थोडंसं म्हणजे 5 ते 7 मिनटं ना प्रत्येक व्हिडिओला चेकिंगसाठी घेतं. परत ना 5-6 मिनटानं पुन्हा मला मेसेज आला की ह्याला पण कॉपीराईटचा क्लेम आला. म्हणा असं मी 3 ते 4 वेळा व्हिडिओ अपलोड केला. तेवढं मी नेट वाया घालवलं तरी देखील काही झालं नाही. मला शेवटी ना व्हिडिओ तो डिलीट करावा लागला. खूप मनाला लागलं होतं, कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी जवळपास ना 10 मिनटाचा जरी व्हिडिओ असला तर जवळपास आपले 2 ते 2.5 तास वाया जातात त्याच्यामध्ये. तर एवढं सगळं केल्यानंतर ना जो व्हिडिओ मी डिलीट करत होते ना, तर खरंच मला इतकं वाईट वाटत होतं. तर म्हटलं ठीक आहे असो, कारण की कॉपीराईटचा क्लेम आल्यानंतर काय होतं माहिती आहे काय, ते जे बघितलेलं असतं ना, वॉचिंग टाईम जो काउंट्स होतो ना, तो जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होतं तेव्हा तो व्हिडिओ तुम्हाला डिलीट करावाच लागतो, त्याच्याशिवाय पुढे जातच नाही. तर ना तेव्हा प्रॉब्लेम येण्यापेक्षा ना मी आत्ताच ती काळजी घेते की कोणत्याही व्हिडिओला माझ्या ना कॉपीराईटचा क्लेम आला ना, म्हणजे लगेचच तुम्हाला मेल येतो. तर तसं काही झालं ना तर मी त्याच वेळेला व्हिडिओ डिलीट करते, कारण की नंतर जाऊन खूप म्हणजे मनस्ताप पण होतो आणि खूप वाईट पण वाटतं, कारण की आपण एवढ्या मेहनतीनं तिथंपर्यंत पोहोचलेलो असतो आणि तो जेव्हा व्हिडिओ डिलीट होतो ना, आपण केला तर ठीक नाही तर त्यांच्याकडून तरी होतच होतं. तर तेव्हा डिलीट केला ना व्हिडिओ, तो त्या व्हिडिओला जेवढ्या लोकांनी बघितलेलं असतं, जेवढा वॉचिंग टाईम काउंट झालेला असतो ना, तो सगळा जातो आणि पुन्हा आपल्याला खाली यावं लागतं. तर ना मी पूर्णपणे ना पहिल्यापासून ह्याची काळजी घेतली की जेव्हा जेव्हा कॉपीराईटचा क्लेम आला तेव्हा मी लगेचच ते व्हिडिओ डिलीट करून टाकलेले आहे. थोडं आत्ता वाईट वाटतं पण भविष्यासाठी खूप छान आहे ते. थोडासा त्रास पण तेव्हा कमी होतो. तर असे माझे 5-6 व्हिडिओ तरी झालेले आहेत. कॉपीराईटचा क्लेम आला म्हणून मी डिलीट केले. पण तुम्ही साऊंड वगैरे म्हणजे एखादं गाणं शॉर्ट व्हिडिओला लावू शकता, पण लॉंग व्हिडिओला नाही लावू शकत. किंवा बाहेर कुठंतरी गाणं वाजते आणि तिथं आपण जर व्हिडिओ बनवला, ते गाणं जरी व्हिडिओमध्ये वाजले ना, त्याचा आवाज जरी आला तरीसुद्धा कॉपीराईटचा क्लेम येतो. खूप सारे आहे रे बाबा झंझट. तर ना त्याच्यातून सगळ्यातून सावरत आपल्याला हे सगळं करावं लागतं. खास मी
गौरांगला व्हिडिओ करण्यासाठी घेऊन गेले होते. त्याचा पण एक दिवस म्हणजे काल त्याला मी स्कूलला नाही गॅरेजला नाही पाठवलं. ज्योती शिकायला जाते तो मेकॅनिकलचा कोर्स. तर तिकडे म्हटलं राहू दे, तू मला पहिला मॉलला घेऊन जा, तिथे व्हिडिओ वगैरे बनव, मला घरात आणून सोड आणि मग तू जा. तर दुपारी ना तो आल्यानंतर म्हटलं राहू दे मम्मी कधी जाऊ, म्हणून तो काल गेला नाही. ते एक माझ्यामुळे त्याचं नुकसान झालं. व्हिडिओ तर झालाच नाही. व्हिडिओसाठी थोडंसं खटाटोप करावं लागतं हे मला माहीतच आहे. आणि कसं आता मिस्टरांना सध्या सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे संडेचा प्रोग्राम पण आमचा होत नाही आहे. असं झालं. मग म्हटलं ठीक आहे. मेसेज पण आला, काय डिलीट केलं. मग म्हटलं काय म्हणजे मेसेज मी टाकला पुन्हा, काय डिलीट नाही, व्हिडिओ डिलीट केला, असं झालं होतं, कॉपीराईटचा क्लेम आला होता म्हणून. मग काय होते, मग आता ह्यांना सगळं काय सांगू. मग तिथे मेसेज करण्यापेक्षा म्हटलं एक सरळ व्हिडिओ बनवलेला बरा. तर भक्ती स्कूलला गेल्यानंतर गौरांग गेला, मिस्टर गेले, त्याच्यानंतर मी थोडंसं घरातलं आवरलं बाकीचं. आणि मग म्हटलं आत्ता छान अशी साडी नेसून, कारण की ही परवा आलेली साडी ग्रीन कलरची पूर्ण प्लेन आहे, फक्त पल्लू पदराला तेवढं हे असं उलटा पकडला की सरळ पकडला, हे एवढीच डिझाईन ना पदराला फक्त आहे. तर ते तेवढंच सिम्पलशी अशी आहे. म्हटलं आता चला हीच घालू. काल धुतली होती, नवीन साडी असली तरी मी धुते, आहे की नाही करामती. तर ना म्हटलं असू देत, असं पण पूर्ण साडी का तुम्हाला दिसणारच नाही आहे. बसले मी चेअरमध्येच. तर हा व्हिडिओ ना फक्त त्या व्हिडिओसाठी मी बनवला होता जो मी डिलीट केला, बाकी काही डिलीट केलेलं नाही आहे. कॉपीराईटचा क्लेम आला आहे म्हणून मी व्हिडिओ डिलीट केला. पण ना खरं सांगू का, कालचा व्हिडिओ ना डिलीट केला खूपच छान झाला होता. आणि त्याच्यात ना मी ना माझा फेवरेट म्हणजे जीन्स आणि टॉप, पिंक कलरचा टॉप आणि ब्लॅक जीन्स घातली होती, माझी एकदम आवडता. तर तो ना छोटा छोटा जरी करून बघितला मी, म्हणजे जिथं जिथं स्टारचं नाव नाही ना तसं पण करून बघितलं. पण त्यांना आता एक वेळ ना त्यांना समजले की हा व्हिडिओ कॉपीराईटमध्ये गेला आहे. मग ते चित्र किंवा तसं तरी बघितलं तरी ते तसंच मेसेज येतो, काही उपयोग होत नाही. मग त्याच्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा दुसरा व्हिडिओ करून अपलोड केलेला बरा खरंच. तर अशी. आणि काल मला कोण म्हटलं माहिती आहे का, जाडी बोलले. तर थँक्यू सांगितल्याबद्दल, मला पण माहीत होतं जाडी झाली ते. तर मेसेज केला जाडी, काय काय ग जाडी, असं मेसेज केला. ठीक आहे, सांगितल्याबद्दल धन्यवाद. तर आत्ता तुम्ही जर म्हटला तर किती वाजले सांगू का तुम्हाला, मी 11:30 पावणे 12 वाजायला आलेले आहेत. हा व्हिडिओ मी आत्ता अपलोड करते. आणि संध्याकाळी बहुतेक ना भक्तीला घेऊन दवाखान्यात जावं असं म्हणते, कारण की भक्तीचा अजून ताप कमी आलेला नाही आहे. आणि आज 4 दिवस झाले, औषध पण 4 दिवसाचीच होती. तर संध्याकाळी तिला पुन्हा घेऊन जाणार आहे. रात्रभर पोरगी माझी झोपत नाही आहे. आणि परवा व्हिडिओ बघितला, स्वतःच अपलोड करून वगैरे टाकली होती. तर मला खूपच वाईट वाटलं. काय होतं माहिती आहे काय, एकामेकाचे लगेच आजारपण पकडतो. आणि भक्तीला सहज मी डॉक्टरकडे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आपले एखादं पेशंट वगैरे असेल ना, आणि त्याला आपण जर बघायला गेलो ना, म्हणजे नॉर्मल जरी भक्ती असली तरी त्या संध्याकाळी ती आजारी पडते. त्याच्यामुळं मला कुठं तिला न्यायचं म्हणजे खूप टेन्शन येतं. म्हटलं जाऊ दे आता, तिला एकदम स्ट्रॉंगवाली स्मेल असते ना, ती जरी आली किंवा पेंट केलेलं, नवीन पेंट करतो ना आपण घराला, तर त्या पेंटचा पण तिला वास आल्यानंतर सुद्धा तिला ताप येतो. अशी विचित्र माझी पोरगी आहे. तर ती बघू, आज संध्याकाळी डॉक्टर मला बोललेत की जर 4 दिवसात ताप जर नाही कमी आला तर आपण रक्त वगैरे चेक करूया, म्हणून टेस्ट काही आहे त्या करून घेऊया. मग म्हटलं ठीक आहे, कारण की भक्तीच्या बाबतीत रिस्क घेऊ शकत नाही. खूप नाजूक आहे होती, म्हणजे तिला कायच सहन होत नाही, जास्त खात पण नाही, आणि प्रत्येक गोष्ट नुसतं रडते, सारखं रडते. आता 8वीची पोरगी असं करायला तर कसं व्हायचं. तर मग सगळा तिचा दोष ना सगळा माझ्यावरती येतो.
माझी मम्मी पण तिकडून बडबडते आणि नवरा पण बडबडते, तुझ्यावर गेले तुझ्यावर गेले. तर कारण की मी पण असेच करत होते, खूप दमवत होते माझ्या मम्मीला. मग मम्मी म्हणते बघितलीस काय, तू करत होतीस तेच तुझी पोरगी करते. तर नको, मी दिलाय त्रास कळत नव्हतं, पण भक्तीला थोडंसं स्ट्रॉंग बनवावं लागेल. सकाळी ताईचा पण फोन आला, काय गं भक्ती एवढी खराब झाली, व्हिडिओमध्ये दिसते, तिला काहीतरी खायला घाल. आता मलाच खायला पाहिजेत तिच्या वाटणीचं सुद्धा. अगोदर जाडी म्हणताय आणि तिच्या वाटणीचं पण खाल्ल्यावरती आणि जास्त काय ढोबळी म्हणाल ना. काल मला ब्राऊन राईस मिळाला नाही, मला ब्राऊन राईस आणायचा होता. स्टारला ब्राऊन राईस नव्हता, तो जरासं बरं पडतो, माहीत आहे ना तुम्हाला. ब्राऊन राईस थोडंसं शिजवल्यानंतर ना जरा मोठा पण होतो आणि प्रॉपर असं शिजत पण नाही तो, म्हणजे असं आपण पांढरा भात करतो ना असा म्हणजे होत नाही तो, थोडा सुटा सुटा असा होतो. कशाच म्हणू शकतो माहिती आहे त्याला, आपलं सोजी वगैरे आपण बनवतो ना, ती फक्त साईज त्याची मोठी अशा पद्धतीनं ब्राऊन राईस होतो. पण तो हेल्थसाठी तरी चांगला असतो आणि शक्यतो ना वेट लॉस करण्यासाठी मी तो खाते, म्हणजे यूज करते. भले ते मी डेली भात असा पण खातच नाही, कारण की तुम्ही सगळे लोक मला जाडी जाडी म्हणायला लागलाय, त्याच्यामुळे सकाळी खाल्ला की मग संध्याकाळी वगैरे नाही, मग दुसऱ्या दिवशी असं करायला भात खायला. माहिती आहे काय, की पांढऱ्या गोष्टी जास्त खाल्ल्या की मन वजन वाढतं असं म्हणतात. तर म्हणून मी शक्यतो भात थोडासा टाळलाय, फक्त भाकरी चालली, चपाती पण खात नाहीये, फक्त भाकरी. भाजी भाकरी, नंतर भाकरी म्हटल्यावर लगेच कमेंट करून सांगाल भाकरी फक्त खातेस, त्याच्यावर लावायला काय घेत नाहीस. लय हुशार लोक तुम्ही. तर चला, फक्त ह्याच्यासाठीच व्हिडिओ होता. काय डिलीट केलीस, काय डिलीट केलीस, काय करणार डिलीट व्हिडिओज. तर आता मी थोडंसं इंस्टाला पण एखादा व्हिडिओ बनवून अपलोड करते, कारण की तिथे पण केले होते ना, तिथला पण डिलीट केलं. तिथं काय कॉपीराईटचा क्लेम आला नव्हता, म्हणजे ते काय दिसतच नव्हतं तिथे आणि कोणी बघितला पण नव्हता. एरवी मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच व्ह्यूज येतात, पण तिथे कोणी बघितलाच नव्हता. मग कशामुळे काय माहीत, मग मी म्हटलं डोक्याला तापच नको, तो पण तिथला पण व्हिडिओ डिलीट केला. फेसबुकला बहुतेक असेल, तिथला मी डिलीट केलेला नाही. तर ते तुम्ही बघू शकताय फेसबुकला जाऊन तो व्हिडिओ, की कशामुळे कॉपीराईटचा क्लेम आला तो. असं ना स्टारचं वरती नाव वगैरे आहे, परत आतमध्ये प्रोडक्टच्या तिथे स्टारचं वगैरे आहे, त्याच्यामुळे येऊ शकतो. तसं घेऊ शकत नाही आपण, पण गेल्या वेळेला मी बनवला होता ना तेव्हा काहीच प्रॉब्लेम आला नव्हता आणि आत्ताच आला. म्हटलं असू दे. तर चला, मी उद्या व्हिडिओ बनवते, सांगते भक्तीची तब्येत कशी आहे ते. संध्याकाळी तिला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर काय बोलत आहेत. आणि आता गौरांचा पण नंबर लागतो का काय माहीत. सकाळी चालू होतं, मम्मी डोकं दुखायला लागले. मी म्हटलं थांब बाबा, एकाचं बरं होऊ देत. अगोदर असं मला रात्रभर झोपायला देत नाही ते, नुसतं मांडीवर डोकं ठेवून असं घेऊन बस म्हणते, चेपत असं दाब दाब डोकं दाब असं करते. म्हटलं गौरांना म्हटलं थांब, पहिला भक्तीचा नंबर होऊ दे, ती पूर्ण कवर होऊ देत, मग तुझा लाव बाबा. तर संध्याकाळी घेऊन जावंच लागेल तिला, की सध्या 7 पण चालू आहे ना, आणि प्रत्येक गोष्ट फक्त निमित्त व्हायला लोकांना, तर त्याच्यामुळे रिस्क नाही घेऊ शकत. तिला पहिला घेऊन जाते संध्याकाळी, मग बघू. इकडे काय माझं तुम्ही लोक बघत नाही म्हणून मी इथे चालू ठेवते व्हिडिओ. फक्त चेक करते मी कोणत्या व्हिडिओमध्ये काय आहे, किंवा एखादा चुकीचा शब्द वगैरे जातो ना. काय होतं, सल्लग आपण 14-15 मिनटं सल्लग बोलत असतो ना, प्रत्येकांच्याकडूनच काही ना काहीतरी चूक होते. कोण असं परफेक्ट आहे कमेंट करून सांगा बघे, की सल्लग 1 तासभर जरी बोललं तर एखादाही शब्द रॉंग जात नाही. माझ्याकडून जातच, म्हणून मला चेक करावं लागतं. मी काही उलटं सुलटं किंवा काही वाईट शब्द वगैरे वापरला नसेल ना, तर पुन्हा मी चेक करते, त्याच्यासाठी लावून ठेवते. आता मी आवाज बारीक केला, घरात कोण नसेल ना थोडंसं आवाज करते आणि ऐकते की बाबा काय 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 बोलले मी. तेच शब्द डबल होतात, नो प्रॉब्लेम, त्याचा काहीच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. फक्त प्रॉब्लेम येऊ शकतो एखादा रॉंग शब्द बोलल्यानंतर. आणि आपण काय नाहीच आहे बोलत आहे, शिवाय आपल्याला येतच नाही आहेत.
कोल्हापूरची आहे. तर चल, मी रात्री चंपी केली डोकीला, खूप सारं तेल ओतून घेतले, डोकं दुखत होतं म्हणून. चलो बाय बाय, टेक केअर. आणि कमेंट करून सांगा. एकसारखं 1 तासभर एकसारखं तुम्ही जर बोललात तरी तुमच्याकडून एकही रॉंग शब्द येणार. रॉंग म्हणजे अशी शिवीच घालणं असं होत नाही हां. तर म्हणजे ऐकायला पण तो चांगला नाही वाटत, किंवा त्याचा विचार नंतर केल्यानंतर पण अरे यार हे बोलायला नको पाहिजे होतं असं होतं. असा शब्द तुम्ही नाही बोलणार 1 तासभर सल्लग बोलूनसुद्धा. तर कमेंट करून सांगा कोण कोण आहात. चला बाय बाय, टेक केअर. पुन्हा भेटूया नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. चलो. आणि आता थोडंसं ना माझं हा हे सिम्पलसा लक माझा सगळं अजून आवरायचं पण आहे खरं तसं. म्हणजे थोडं आवरलं आहे, थोडं आवरायचं आहे. घर म्हटलं की काय पसारा का आवरतो काय? पसारा अजिबात आवडत नाही. किती पण तुम्ही प्रयत्न करा, आज मी पूर्ण सगळं आवरूनच मग हे होणार. पण तोपर्यंत कोण नाही कोणतरी काहीतरी म्हणजे रामभक्ती असू दे किंवा मिस्टर असू दे, मी जे आवरले असेल तोपर्यंत काहीतरी तिथे येऊन ना टाकणारच असं पुन्हा होतं. चला ते आणि काढा असं होतं. चला बाय बाय, टेक केअर. आणि हाताचं पूर्ण गेलं हां माझ्या, हे बघा पूर्ण इकडे ह्या हाताचं पण आणि ह्या हाताचं पण पूर्ण गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यातूनच एक सुटका झाली. चलो बाय बाय.